इंडिया इज माय इन्स्पिरेशन, नेवर विश टू कॉज पेन, असं A.R. रहमान यांना एका व्हिडिओद्वारे सांगण्याची वेळ का आली? याच्या मागचं कारण आहे त्यांचा गेले काही दिवसांपासून गाजत असलेला BBC बरोबरचा इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये त्यांनी अशी 2 विधानं केली, ज्यामुळे त्यांचे चाहते आणि भारतातले अनेक नागरिक हे डिस्टर्ब झाले, त्यांना आवडलं नाही. पहिले म्हणजे त्यांनी असं मत व्यक्त केलं, की गेले 8 वर्षांपासून त्यांना कमी काम मिळत आहे. त्याचं कारण पॉवर शिफ्ट असं असू शकतं आणि त्याचं कारण असंही असू शकतं, की कम्युनल बायस तयार झालेला आहे. आणि दुसरं त्यांनी एक विधान केलं, की ज्याच्यामध्ये ते म्हणतात, की डिव्हायसिव्हनेस प्रमोट करणारी फिल्म आहे छावा ही, आणि त्या डिव्हायसिव्हनेस एनकॅश करून त्यांनी पिक्चर प्रमोट केला आणि त्याच्यातून पैसे कमवले. तर ह्या दोन्ही गोष्टी मला एक त्यांचा चाहता म्हणून मला ह्या फार खटकत आहेत आणि मला त्या चांगल्या वाटत नाही आहेत आणि त्या मी अत्यंत खोडून काढू इच्छितो. गेले काही वर्षांमधले तुमचे अल्बम्स हे कदाचित लोकांना आवडत नाही आहेत. म्हणजे मी या चित्रपटातलं म्युझिक तुम्ही दिलं आहे हे लोकांना काही जणांना माहितीही नसेल, किंवा हिरोपंती 2 या चित्रपटाचंही म्युझिक तुम्ही दिलं आहे हेही लोकांना माहिती नसेल. या दोन्ही चित्रपटांचं म्युझिक लोकांना नाही आवडलं. लोकं बदलतात, तुमची म्युझिकची देण्याची पद्धत कदाचित बदललेली असेल. तर मी असं सांगू इच्छितो, की 90sचा काळ किंवा आधीच्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये फार फरक नाही आहे. आम्ही तेव्हा लहानपणीपासून शाहरुख खान भारी का आमिर खान भारी याच्यावरनं मारामाऱ्या केलेल्या आहेत. कोणाची ॲक्टिंग जास्ती भारी? नवाजुद्दीन सिद्दीकीमधल्या त्यांचा सरफरोशचा छोटासा रोल तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांची जी सगळी जर्नी आहे त्याच्याबद्दल आम्ही तासनतास चर्चा केली, की किती भारी ॲक्टर आहे हा. त्यानंतर इरफान खान यांचा मकबूल हा चित्रपट आम्ही 10-10 वेळा बघितला आहे, पाठ केलेला आहे. त्यांच्या ॲक्टिंगचे आम्ही अगदी म्हणजे चाहते आहोत. गुलजार सर, जावेद अख्तर सर यांचे शब्द किती हृदयाला भिडतात ह्याच्याबद्दल आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कायम चर्चा होत असते. 2016मध्ये तुम्हाला माहितीच आहे, की अदनान सामी यांनी पाकिस्तान सिटिझनशिप सोडून भारतीय सिटिझनशिप स्वीकारली आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं, की आता भारत हीच माझी कर्मभूमी आहे, कारण मला भारतात काम करायला प्रचंड आवडतं. मी मनापासून भारतात काम करणं एन्जॉय करतो. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत जी ह्या तुमच्या 2 वक्तव्यांना खोडून काढतात आणि चुकीचं ठरवतात. तुमच्याच पिक्चरमध्ये गाणारा जावेद अली, त्याच्या ज्या कॉन्सर्ट्स चालल्या आहेत त्याची तिकीटं 5,000, 7,000, 8,000, 12,000 अशी असतात, पण त्याचे शोज हे मुंबईमध्ये हाऊसफुल जातात. का? कारण हा सगळा चाहता वर्ग आहे. ते गाणी ऐकायला येतात. मुंबईकर हे प्रेक्षक वर्ग आहे, ते गाणी ऐकायला येतात. ते काय ते आडनाव बघून किंवा कुठलं स्पेसिफिक कम्युनिटी बघून रसिक वर्ग येत नाही गाणी ऐकायला. तर ही अशा तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी असे विधान करणं खास करून टाळलं पाहिजे, कारण ह्याचे रिपरकशन्स खूप डीप होऊ शकतात आणि लोकं खरंच डिस्टर्ब झाले, की रहमान यांनी असे कसे काय ओपिनियन्स दिले. आणि म्हणजे छावाच्याबद्दल तुम्ही अशा काही 1-2 अजून त्याच इंटरव्ह्यूमध्ये ऑब्जेक्शनेबल कॉमेंट्स अशा केल्या आहेत, की लोकांना कळतं खरं काय आहे आणि खोटं काय आहे वगैरे. म्हणजे आम्ही जोधा अकबरही पिक्चर बघितला आहे. त्यामुळे जोधा अकबरमधलंही खरं काय आहे आणि खोटं काय आहे आम्ही इतिहास वाचल्यामुळे आम्हाला माहिती आहे. आणि छावामध्ये खरंच काही सगळं खरं दाखवलं आहे का खोटं दाखवलं आहे हेही माहिती आहे. आणि तुम्ही म्हणल्याने इतिहास बदलणार नाही किंवा मी म्हणल्याने इतिहास बदलणार नाही. इतिहास सगळ्यांच्या समोर आहे आणि ते लोकं वाचतात आणि आम्ही आमच्या मुलांना शिकवतोच, की आज आपण जिवंत आहोत आणि आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. ह्याचं कारण हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच आहेत. त्यामुळे तुमच्या बोलण्याने आणि तुमच्या छावाला टीका करण्याने फार फरक पडत नाही. पण हो, आमचा आत्तापर्यंत तुमच्याप्रती जो आदर होता, तो मात्र थोडासा कमी झाला. कारण हे स्टेटमेंट्स द्यायला नको हवे होते. आणि अशा सर्व मोठ्या व्यक्तींनी ज्यांनी लाईफमध्ये खूप काही अचीव केलेलं आहे, त्यांनी प्रत्येक वाक्य हे अत्यंत विचारपूर्वक बोलायला हवं, कारण आपण खूप मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये राहतो आणि अशामध्ये अशी कॉन्ट्रोव्हर्शियल विधानं करणं कायम आर्टिस्ट लोकांनी आणि सगळ्यांनीच खास करून टाळायला हवं.